आज सकाळ सकाळी रितेश आणि मी निघालो, डायरेक्ट जाऊन पोहोचलो पेट्रोल पंपावर. कारण की आणायचं होतं ड्रम भरून डिझेल. मग काय डिझेल घेऊन आलो मळ्यामध्ये. त्यानंतर आपलं तारेगोळाचं यंत्र घेऊन निघालो थेट गावामध्ये. कारण की आपल्याला गावामध्ये तांबट्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मग ते तांबट्या कापायच्या होत्या. मग रितेश पुढे गेला होता, मी लगेच कुऱ्हाड निळा घेतला, लागलो आपल्या बिझनेसला. म्हणजे रितेशकडे चाललो होतो. आज आपल्या तांबडीचा शेवटचा दिवस होता ह्या प्लॉटमध्ये. तर बघू आता. रितेशचं काम चालू होतं नाळ्या गोळा करायचं. खालच्या कुंडीच्या बाकी झाले होत्या, वरच्या कुंडीच्या बाकी होत्या. म्हटलं चल रितेश कसं नळ्या ओढतो तुम्ही बघू शकता. एकदम ओकेमध्ये काम चालू होतं. काय नळी अटकली, म्हणजे जाइंडर अटकत होते. मग मी लगेच मध्ये गेलो, जाइंडर काढून दिली. त्याचं काम सोपं झालं. नळ्या रितेश ओढेपर्यंत मी मध्येच होतो. बघू शकता नळी कशी एकदम जोरात सर बाहेर जात होती. म्हणजे 120च्या स्पीडने डायरेक्ट. म्हणजे 5-10 मिनिटात अख्खा प्लॉटच्या नळ्या गोळा होती. अशा स्पीडने गावाकडून नळ्या बाहेर जात होत्या. समयगा तू कल बैठ के खाएगा मेरी जान. ऐकलं का तुम्ही आमचा डायलॉग? आज कमवाल तर उद्या तुम्ही बसून खाल, हे खरं आहे. शेवटची नळी आमची गोळा होऊन झाली. म्हणजे शेवटची नळी गोळा झाली आणि आम्ही निवांत झालो. कारण की आमचं 5-10 मिनिटाचं काम एकदम ओकेमध्ये झाल्यानंतर आम्ही जेवणाला निघालो. त्याचबरोबर आपल्याला एक काट्याची फांदी पण तोडायची होती. म्हटलं चला काट्याची फांदी तोडून जेवायला जाऊ. दुपारपर्यंत येईपर्यंत आमच्या मंडळीने अर्धा प्लॉट सुतळ्या कापूनही टाकले होत्या. म्हटलं चला मलाही बिझनेसला लागावं लागेल. मग काय घेतला इळा, लागलो बिझनेस. पाहता पाहता आम्ही सुतळ्या कापूनच टाकल्या एकदम ओकेमध्ये. प्लॉट रिकामाच करून टाकला. राहिला होता खालचा प्लॉट. म्हणलं की खालच्या मंडळी म्हणे 4च वाजले, 1 तास जितकं होईल तितकं उरकवून टाकू. काय मंडळी लागली एकदम जोरात, चालता बोलता एकदम 2-2, 3-3 हाती पाडूनच दिल्या. काम काय आजही होईल उद्या होईल. चला म्हटलं घरी. कारण की चहा आज प्यायलाच भेटला. त्याच्यामुळं मग येळवारी घरी जाऊन चहा पिऊ. कारण की चहाशिवाय काहीच होत नाही. चहा आहे तर सर्व काही. त्याच्यामुळं चला 5 वाजले निघू घरी. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत, नवीन ब्लॉगमध्ये. लाईक अँड शेअर करायला विसरू नका.